कोल्हापूरमधून ते दुबईपर्यंत 10 पी-एल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्या ज्या खेळाडूंनी 2 वर्ष गाजवली आणि ज्या खेळाडूंनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले, असे खेळाडू, असे दिग्गज खेळाडू म्हणजे मनोज संकपाळ सर आज आज आपल्यासोबत आहेत. त्यांची आत्तापर्यंतची जी कारकीर्द, आत्तापर्यंतची जी जर्नी आहे, त्यांचं यश, त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष हा आपण आज त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत. मैदानावरील नेतृत्वाची क्षमता किंवा संघ बांधणीची कला यामुळे त्यांना कोल्हापूरचे एक मास्टरमाइंड कॅप्टन म्हणून ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ते एक बेस्ट फिनिशर म्हणून ज्यांची ओळख कोल्हापूरमध्ये आहे, असे मनोज संकपाळ सर आज आपल्यासोबत आहेत. मनोज सर, तुमचं के-डी-सी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. सर्वप्रथम आपला क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला? याबद्दल थोडक्यात काय सांगाल? क्रिकेटचा प्रवास नेमका सुरू झाला तो 1996चा जो काय वर्ल्ड कप झाला भारतामध्ये. त्याचं होस्टिंग भारताने केलं होतं. तिथून क्रिकेट बघायला सुरुवात झाली. क्रिकेट काय असतं, हा खेळ आहे क्रिकेटचा, ह्याचं एक थोडंसं नॉलेज आलं आणि तिथूनच हे क्रिकेटचं जे काय पॅशन आहे ते सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गल्लीतल्या मुलांच्या बरोबर प्लास्टिक बॉलनं क्रिकेट खेळायचो. त्यातून क्रिकेट कसं असतं, काय असतं, बॅटिंग, बॉलिंग, फील्डिंग हे जे पैलू आहेत क्रिकेटचे, त्या पैलूंबद्दल माहिती मिळत गेली. पण नेमका जो काय प्रवास आहे माझा क्रिकेटचा, तो मी 8वीत असताना सुरू झाला. माझे चुलते होते राजेंद्र कोळी. ते मला सायकलवरून बावड्यामध्ये म्हणजे पॅव्हेलियन जे ग्राउंड आहे बावड्याचं, तिथं मला प्रॅक्टिसला घेऊन गेले. तिथं की ज्या ज्या डोगरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून बलाढ्य असे संघ होता डोगरा स्पोर्ट्स आणि प्रॅक्टिसला जवळपास 50-50, 60-60 मुलं असायची तिथं. त्या ठिकाणी मला ते पहिल्यांदा घेऊन गेले. पहिल्यांदा घेऊन गेल्यानंतर थोडं घाबरलो होतो मी. आता याच मुलांच्यामध्ये कसं खेळायचं किंवा काय करायचं? बरोबर. हा मनामध्ये संदिग्धता होती माझ्या भरपूर प्रमाणात आणि आपण इथं निभावावं लागेल का आपला क्रिकेटच्या माध्यमातून? ही भीती पण होती मनातून. पण त्या टीममध्ये जर गेल्यानंतर पहिल्यांदा एक 8-15 दिवस फक्त जी काय प्रॅक्टिस चालते, त्या विकेट कीपरच्या मागं बॉल आणायलाच उभा करत होते. कारण ते त्या सांगण्यात त्यांचा त्यामागचा हेतू काय होता, की ते पेशन्स चेक करत होते. तुम्ही खेळाडू म्हणून किती काय आहात आणि तुम्ही खेळासाठी किती तुम्ही आज समर्पित असू शकताय, हे बघण्याचा तिथं प्रयत्न ते करत होते. तिथून पुढं सुरुवात झाली. मग सगळं शेवटला खेळायला मिळायचं, बॅटिंग मिळायची, बॉलिंग मिळायची. त्याआधी आम्ही खेळायचो. आमच्या प्रिन्सशिवाय शाळा होती, तिथं आम्ही खेळायचो. तिथं असताना आमच्याकडे बॅट नव्हतं, बॉल नव्हतं, काहीही क्रिकेटचं साहित्य नसायचं तिथं खेळायला. मग त्यावेळी आम्हाला बॅट बॉल करण्यासाठी आम्ही काय करायचो, तर झाडावरती जे काय आंबे वगैरे असतात, ते आम्ही काढायचो आणि मार्केटमध्ये नेऊन ₹1, ₹2 नेऊन ते विकायचो आणि तिथून त्याचे बॉल घ्यायचो. त्या त्या पैशाचे आम्ही बॉल विकत घ्यायचो आणि तिथनं क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. एकच बॅट नसायची, विकेट कीपिंग स्टंप्स नसायचे, काय नसायचे, प्लेयर नसायचे. पण खेळाची आवड होती. तर त्या खेळाच्या आवडीच्या माध्यमातून आम्ही तिथं जाऊन प्रॅक्टिस करायला लागलो आणि ते नेट टाईप होतं ते प्रॅक्टिस. कारण की एका साईडला शाळेची भिंत होती, एका साईडला इकडच्या साईडला कट्टा होता आणि तिथूनच जे स्ट्रेटचे जे काय फटके खेळायचे जे काय आहेत, हां. सवय तिथून लागली आम्हाला. बॅट प्रॉपर नसल्यामुळे कधी-कधी ती बॅट तुटली, की त्या तुटक्याच बॅटनं जवळपास आता एक पूर्ण त्याचा फेस जर का तुटला असला, तर त्या तुटक्याच बॅटनं, कारण की परत बॅट घ्यायला पैसे नसायचे. अशा माध्यमातून आमची सुरुवात झाली. डोगरा स्पोर्ट्समध्ये गेल्यानंतर खरं जे काय क्रिकेट आहे, मला ते तिथं कळालं. डोगरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेल्यानंतर त्यावेळचे जे काही टॅलेंटेड खेळाडू होते किंवा जे सिनियर्स होते आमचे, शिवाजी आंबे असतील किंवा सरफराज शेख असतील किंवा धनाजी गोडसे असतील, त्यांनी माझ्यात जे काय थोडं बहुत टॅलेंट आहे, ते त्यांनी तिथं माझ्याबद्दलचं टॅलेंट ओळखलं आणि त्यांनी मला तिथे हे दिलं. प्रकाश मोरे म्हणून आमचे एक सीनियर खेळाडू होते. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला खेळायला भरपूर ठिकाणी त्यांनी प्रोत्साहित केलं आणि तिथून सुरुवात झाली. असं करत 2-3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर माझी जेव्हा 10वी झाली, तेव्हा मी टोटली तिथं क्रिकेटमध्ये पर्टिक्युलर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. प्रॅक्टिस करत असताना पहिल्याच सीझनमध्ये मला त्यांच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच टीममध्ये संधी मिळाल्यानंतर पहिल्याच मॅचला मी काहीतरी 15-16 रन्स केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मला त्या टीममध्ये ठेवलं. एक टुर्नामेंट झाली. पुढच्या टुर्नामेंटला मला खेळवलं. चान्सलर टुर्नामेंट होती. ती पहिल्यांदाच नियोजन झालं होतं. आज जवळपास 25 वर्ष त्या स्पर्धेला कंप्लीट झालेलं आहे. त्या चान्सलर स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड घेतला आणि मनोज संकपाळ जो काही थोडा बहुत क्रिकेटर आहे, तो त्या चान्सलर स्पर्धेच्या दरम्यान तुम्हाला दिसून आला. तिथून कोल्हापूर क्रिकेटचा जे स्पॉटलाईट आहे, ते मनोज संकपाळवरती आलं. कारण की ते दिलदार जाता त्या काळातली नामांकित टीम होती. सगळे दिग्गज खेळाडू त्या टीममध्ये खेळत असायचे. त्या टीमने जवळपास 8 ओव्हरमध्ये 84 रन्स केल्या होत्या आणि त्या आम्हाला चेस करायच्या होत्या आणि 2 ओव्हरला आमच्या काहीतरी 4 का 5 आऊट, आमच्या 10 का 12 रन्स होत्या
आणि ती मॅच मी जिंकून दिली. चांगली बॅटिंग केली आणि ती मॅच मी जिंकून दिली आणि फिनिश केली मॅच. तिथून पुढं माझ्यावरती स्पॉटलाईट आला आणि एक आज थोडा बहुत जो काही मनोसंपन्न खेळाडू दिसतोय, तो त्या माध्यमातून आज उदयास आलेला आहे.